तू काय म्हणलेला? प्रत्येक रिप्लाय द्यायला शिक. काय म्हणलेला? रिप्लाय दिला शिक. नको त्या हरामखोरांना मोठं केलं की असंच होतं. सट्टा प्रमोट करायचा, पैसा कमवायचा आणि स्वतःला उद्योजक म्हणून घ्यायचं. याच्या सट्ट्याच्या विरोधात बोलला म्हणून एका मुलाला 12 घंट्यापर्यंत त्याच्या गाडीमध्ये कोंबवण्याने अक्षरशः मारहाण केली आहे. तीच गाडी जी गाडी उलटी करून म्हणतो की पलटी झाली. आणि याच्यासारख्या हरामखोरांना मोठे करणारे तुम्ही. मुंबई पोलिसला माझी एक विनंती आहे की तुमच्या बांबूला नवरात्र तेल लावा, याच्या खालून घाला आणि तो बांबू वरतून काढा. आणि याला सपोर्ट करणारे जितके असतील त्या प्रत्येकाला बांबू लावायचं काम करा. या अशा नालायकांमुळेच मराठी उद्योजक हे स्वतःचं स्टेटस निर्माण करण्यामध्ये कुठेतरी मागे पडले. सट्टा प्रमोट करून करून पैसे कमवायचे आणि स्वतःला उद्योजक म्हणायचं, हेच धंदे या नालायकांचे सुरू आहेत. सोशल मीडियावर भाईगिरीचे व्हिडिओ बनवायचे, पैसा दाखवायचा, गाड्या दाखवायच्या आणि गरिबांच्या पोरांना नादाला लावून आपल्या फ्रँचायझी विकायचे काम करायचे. पण मुळात यांचा हा पैसा हा कुठल्या व्यवसायातून नाही तर सट्टा प्रमोट करून आलाय, हे मात्र हे गरिबांच्या मुलांना सांगत नाही. आणि याच्या विरोधात जर बोलायचा प्रयत्न केला, यांचा भांडा फोडण्याचा प्रयत्न केला, तर मग त्यांना आपल्या गाडीमध्ये बसवायचं आणि 12-12 घंट्यापर्यंत मारहाण करायची. सुधरा, अजूनही वेळ गेला नाहीये. अशा नालायकांना मोठं करायचं काम बंद करा, जे सट्टा प्रमोट करतात आणि स्वतःला उद्योजक म्हणून घेतात.